नमस्कार मित्रांनो, शिव मोटर्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे स्टॉक मोबिलो आहे, तसेच मारुती सुझुकी स्विफ्ट, महिंद्राची स्कॉर्पिओ आहे, तसेच आल्टो आहे आपल्याकडं। त्याच पद्धतीने वॅगनर, हुंडाईची युऑन आणि रेनॉल्डची क्विड, तसेच आपल्याकडे अशोक लेलँड दोस्त आहे। त्याच पद्धतीने महिंद्राचा पिकअप आहे 2013चं मॉडेल, 2022ची ॲपे आहे, अजून महिंद्राची जितो आहे, तसेच 2012 मॉडेलची टाटा एस आहे, 15ची टाटा एस आहे। सर्वांची आवडती आणि मार्केटला जास्त चालणारी कॅरी गाडी आहे ही, तर शेतकरी ब्रँड महिंद्रा बोलेरो SLX ही पण आपल्याकडे अवेलेबल। तर नमस्कार अमोल सर। नमस्कार। आज कोणता तुम्ही स्टॉक आणलेला आहे? आज आपल्याकडे भरपूर असा स्टॉक आहे, मोबिलो पासून पार क्विड पर्यंत म्हणजे भरपूर स्टॉक आहे, तसंच कमर्शियल मध्ये पण भरपूर स्टॉक आहे आपल्याकडे। बर, आज पहिली तुम्ही कोणत्या गाडीची डील सांगताय? आता आपल्याकडे ही नवीन अवेलेबल झालेली आहे होंडा कंपनीची मोबिलो गाडी, 2015 मॉडेल आहे, डिझेल मध्ये गाडी। ॲव्हरेज हिला पडतं कंपनीचं 26चं ॲव्हरेज आहे, तर हिला साधारणतः 20-22चं ॲव्हरेज पडून जातं गाडीला। त्यानंतर सेकंड ओनर मध्ये गाडी, रनिंग अगदी कमी झालेलं आहे, 87,000 फक्त या गाडीचं रनिंग झालंय, इन्शुरन्स चालू आहे आणि प्राइस लावली आपण 4,85,000 रुपये। निगोशिएबल आहे का प्राइस? 100% आता निगोशिएबल करून देऊ आपण। तर मित्रांनो, मी तुम्हाला गाडीची आतली कंडिशन दाखवतो, बघू शकता गाडीची कंडिशन बघा, बाहेर ना अगोदर गाडीची कंडिशन बघा। सिल्वर कलर मध्ये गाडी अवेलेबल आहे। आतमध्ये जर आलं तर आतमध्ये दाखवा कॅमेरा, आतमध्ये बघा गाडीचं कुशन कसं आहे, फ्लोरिंग मॅटिंग बघा गाडीचं कसं आहे, स्टीअरिंग पाहू शकता। त्यानंतर खूप सुंदर गाडी, जसं की अमोल सरांनी सांगितलं किंमत कमी केली जाणार आहे। अमोल सर, आपल्या गाडीची दुसरी डील काय राहणार आहे? आपली दुसरी गाडी आहे मारुती सुझुकी स्विफ्ट आहे, मॉडेल आहे 2009, डिझेल गाडी आणि 9ची जरी गाडी असली तरी 29 पर्यंत पेपर पासिंग सगळं क्लिअर केलेलं आहे या गाडीचं। बर, तशीच गाडी फुल पेंट आहे, पण वाटत नाही गाडी फुल पेंट आहे, एकदम प्रॉपर पेंट केलेला आहे गाडीचा, कारण अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये गाडी वापरलेली। गाडीचे टोटल फुल ॲक्सेसरीज केलेले आहे, 20+ गाडीला ॲव्हरेज आहे, 2,85,000 रुपये गाडीची प्राइस आपण कोट केली, त्यामधून नक्कीच निगोशिएबल करून देणार आहे, कमी होणार आहे प्राइस। तर बघू शकता मित्रांनो, ब्लॅक क्वीन मध्ये गाडी आहे, स्विफ्ट गाडी सगळ्यांच्या मनामध्ये बसणार आहे आता। आणि अमोल सर, गाडीतले आतले जर फीचर्स म्हणलं तर आतमध्ये म्युझिक सिस्टीम आहे, स्क्रीन टच, अजून काय आहे या गाडीमध्ये? आपण 9 इंची अँड्रॉइड स्क्रीन लावलेली, JBLचा हुपर आहे गाडीमध्ये, न्यू कंडिशन मध्ये सगळं सीट कव्हर वगैरे सगळं अगदी नवीन केलेलं आहे आपण गाडीला, टोटल ॲक्सेसरीज नवीन केलेले आहे, साधारणतः 50,000 रुपयाचं ॲक्सेसरीज आहे गाडीमध्ये। तर गाडीला नाही म्हणलं तर ॲव्हरेज किती बसत असेल? या गाडीला ॲव्हरेज बसतं 20+, 20-22, हो 20-22 पर्यंत ॲव्हरेज जातं या गाडीचं। तसेच MH12 मध्ये ही गाडी, पुणे पासिंग मध्ये, आणि गाडीचा नंबर पण चांगला आहे, गोल्डन नंबर आहे, 7117 VIP नंबर आहे, VIP नंबर आहे। तर चला, नेक्स्ट डील काय राहणार आहे अमोल सर? मॉडेल आहे 2012, सेकंड ओनर मध्ये गाडी, डिझेल कंडिशन गाडीचं चांगलं आहे, बाहेरनं वाटत नाही ही गाडी 2012ची म्हणून। तर मित्रांनो, 2012ची M2 आता स्कॉर्पिओ उभा आहे, याच्यामध्ये दुसरी एक असतं यमॉक येतं इंजन, पण यमॉक पेक्षा M2 सध्या आता लोक खूप पसंत करतात। M2 ला मेंटेनन्स फार कमी राहतो, बरोबर, आणि ॲव्हरेज पण चांगलं राहतं गाडीला। नक्कीच। ह्याचं पुढचं जे वर्जन आहे ते S2, त्यामध्ये आता बऱ्यापैकी लोक खूप घेतात। नाही, S2 पण चांगली चालली, पण त्याच्या आधीची लोक कसं, ह्याचा बॉश पंप जे आहे ती साधा असल्यामुळं लोकांना मेंटेनन्स कमी पडतो ह्या, आणि जरी गाडी रस्त्यात बंद पडली, डिझेल संपलं म्हणून साधा पंप मारला की ती गाडी चालू होती। हा म्हणजे ह्याचा प्लस पॉईंट आहे म्हणायचं, प्लस पॉईंट आहे या गाडी। नक्कीच। तर आतल्या गाडीचे आतली कंडिशन बघूया की 2012ची स्कॉर्पिओ तुम्ही बघत आहात, आतली गाडीची कुशन बघा, फ्लोरिंग मॅटिंग बघा। तर अमोल सर, अजून काय गाडीतले फीचर्स असतात? या गाडीमध्ये स्क्रीन टच आहे, टेप आहे, तसेच 9 सीटर गाडी ही, आणि ॲव्हरेज पण चांगलं आहे या गाडीला, रनिंग पण या गाडीचं कमी झालेलं आहे, 2000च्या मानाने 2012च्या मानाने या गाडीचं रनिंग फक्त 1,60,000 झालेलं आहे। तर गाडीची प्राइस काय लावली अमोल सर? या गाडीची प्राइस आपण 4.5 लाख रुपये कोट केली आहे, त्यातनं कमी करून देणार आहे आपण। नक्की का? ओके। त्यात आमचे व्ह्यूअर्स खूप लांब येतात, अहो कुठून पण येऊ द्या, आपण इथं आल्यानंतर त्यांचा मान सन्मान ठेवू। नक्कीच। तर मित्रांनो, नेक्स्ट डील काय राहणार आहे अमोल सर? नेक्स्ट डील आहे अगदी 2013ची गाडी, लो बजेट मध्ये गाडी आहे,
म्हणजे सहज जरी बाबा एखाद्याकडे भांडवल कमी असेल, बरोबर आहे, तरी 2013 जी गाडी आहे ही गाडीची प्राइस आपण 2.25 लाख रुपये लावली, त्यामधून नक्की निगोशिएबल तर करून देणारच आहे. पण या गाडीवर लोन सुद्धा होते, एक साधारणतः 170 ते 175 पर्यंत या गाडीवर लोन होते. म्हणजे ही गाडी जर डील झाली तर कस्टमरला जास्ती डाऊन पेमेंट भरायची गरज पडणार नाही. साधारणतः एक 30-35 हजार रुपये डाऊन पेमेंट भरलं तरी गाडी भेटून जाईल. तर मित्रांनो, पहिल्यांदा चारी बाजून गाडीची कंडिशन दाखवा तुम्ही. गाडीचे पुढचे टायर बघा, पुढचे दोन्ही टायर या गाडीचे न्यू कंडिशनला आहेत आणि नवीन बॅटरी टाकलेली गाडीला आपण. त्यानंतर पाठीमागचे टायर सुद्धा एक 50% आहेत आणि आतमध्ये इंटेरियर जर बघितलं तर न्यू लेदरची सीट कव्हर टाकलेली आहेत गाडीला. या गाडीमध्ये पण JBL ची साऊंड सिस्टीम आहे. तसेच तुम्ही पाहू शकता पायाखाली ग्रास मॅट वगैरे आहे. अतिशय चांगल्या कंडिशन मध्ये वापरलेली गाडी आहे. तसंच तुम्ही दुसरी गाडी पण पाहू शकता, वॅगनॉर, मारुती सुझुकीची अतिशय सगळ्यांची आवडती गाडी आहे. गाडी मॉडेल आहे 2011चं, पेट्रोल LPG मध्ये गाडी आहे, फर्स्ट ओनर मध्ये. त्यानंतर या गाडीचं रनिंग फक्त 86,000 किलोमीटर चाललेली गाडी. इन्शुरन्स पण चालू या गाडीचा. प्राइस अगदी कमी लावलेली, 2,15,000 रुपये लावलेली, तर त्यातून पण आपण निगोशिएबल करून देणार आहे. LPG ऑन पेपर किट आहे का गाडीचं? LPG ऑन पेपर नाहीये गाडी, पण काय प्रॉब्लेम येत नाही शक्यतो. ठीक आहे. त्याला साधारणतः किती खर्च येतो आपल्याला करायचं जर म्हणलं तर? नाही, आता हे 2010-11चं मॉडेल असल्यामुळे ही ऑन पेपर शक्यतो होणारच नाही. जर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही CNG नवीन करू शकता, ऑन पेपर पण होऊन जाईल. ऑन पेपर होऊन जाईल. LPG साठी काय, आता CNG ला आपण हायड्रो टेस्टिंग करतो, तसं LPG ला काय आहे का टेस्टिंग? LPG ला पण हायड्रो टेस्ट वगैरे करावं लागतं. किती वर्षांना? एक साधारणतः 2.5 ते 3 वर्षांना हायड्रो टेस्ट करावं लागतं. आतली गाडीतली कंडिशन बघा, अतिशय चांगलं कंडिशन आहे गाडी. आतली कंडिशन दाखवा गाडीतली. - 2011च्या मानाने कंडिशन अतिशय चांगली आहे या गाडी. तर मित्रांनो बघू शकता, गाडीतले आतले कुशन बघा, फ्लोरिंग मॅटिंग बघा. फॅमिलीसाठी खरंच ही गाडी खूप सुंदर आहे. आणि विशेष म्हणजे फर्स्ट ओनर आहे गाडी. नक्कीच फर्स्ट ओनर आहे गाडी. आणि जसं की आता अमोल सरांनी सांगितलं, LPG आणि CNG त्या दोन्ही गाडीमध्ये चांगली गाडी ॲव्हरेज देते. आणि गाडीचे 4ही टायर बटन आहेत बघा, तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून. तशीच दुसरी गाडी आपल्याकडं ह्युंडाई कंपनीची युआन आहे, 2015 मॉडेल आहे. गाडी फर्स्ट ओनर मध्ये आणि पेट्रोल LPG कंपनी फिटेड आहे. कंपनी फिटेड, ओके. इन्शुरन्स पण चालू आहे. या गाडीची प्राइस लावली आपण 2,60,000 रुपये. तर इथं समोरासमोर आल्यानंतर गाडी आपण निगोशिएबल करून. हुंडा युआन मधलं कोणतं मॉडेल आहे? 3 मॉडेल येतं ना, इरा, मेगा. युआन मधलं इरा मॉडेल आहे. इरा, ओके. 2,60,000 प्राइस लावलेले आहे. नक्कीच तुम्ही समोर आल्यानंतर तुमचा मान ठेवला जाणार आहे. तर 4ही टायर पाहू शकता गाडीचे. फ्रंट टायर बघा, पाठीमागचा बॅक टायर बघा. गाडीची कंडिशन बघू शकता 2015च्या मानाने. तर आतली कंडिशन दाखवा तुम्ही. बघा आतली कंडिशन कशी आहे. गाडीचं कुशन्स म्हणा, डॅशबोर्ड म्हणा, फ्लोरिंग मॅटिंग, ह्या सगळ्या गाड्या पूर्ण अपडेट आहेत आता सध्या. कुठल्याही गाडीचं काम नाहीये. तर अमोल सर, रेनॉल्ट बद्दल काय सांगताय? ही रेनॉल्टची क्यूड आहे, अतिशय चांगली चाललेली मार्केटला. आणि बारामतीमध्ये पण हिचं सर्व्हिस स्टेशन आहे आणि शोरूम पण आहे, त्यामुळे काही विषय नाही. जरी आसपास जरी कुणाला गाडी घ्यायची असेल पुण्यात तर आजूबाजूला हिचं सर्व्हिसिंग सेंटर तर आहेच. अतिशय चांगली चाललेली गाडी. 2020चं मॉडेल आहे ही. तर ह्याच्यात प्राइस ही जी आपण लावलेली 3.5 लाख रुपये. बरं, तर निगोशिएबल आहे का? हा, थोडंफार निगोशिएबल करून देऊ. कंपनी फिटेड काय CNG वगैरे गाडीला काय? नाही, प्युअर पेट्रोल गाडी आहे. तर अमोल सर, या सर्व तुम्ही 6-7 गाड्यांचा स्टॉक दाखवला कारचा. अजून मी ऐकले की तुमच्याकडे कमर्शियल पण आहे? हो, आपल्याकडे कमर्शियलचा पण स्टॉक राहतो. तसं तुम्ही पाहू शकता, अशोक लेलंड आहे, 2016ची गाडी. ही अतिशय रेटमध्ये गाडी, 4,55,000 रुपये फक्त प्राइस लावली. अमोल सर, डॉक्युमेंटचं कसं असतं याचं? डॉक्युमेंट सगळे क्लिअर असतात गाड्यांचे. फक्त आपण काय करतो, इन्शुरन्स पासिंग हे करत नाही. पहिले जर केलेलं असेल तर ती चालूच राहते, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण समजा जर नसेल तर आपण ज्या वेळेस गाडीची डील होईल त्यावेळेस नवीन इन्शुरन्स पासिंग करून देतो चालू डेटला. आणि ही गाडी किती टन माल वाहतूक करते? ही साधारणतः 3 टनापर्यंत काहीला प्रॉब्लेम येत नाही, 2.5 ते 3 टनापर्यंत. तर बघा गाडीची कंडिशन बघा कशी आहे. आणि 4ही टायर बघू शकता, डॉक्युमेंट तर क्लिअर आहे गाडीचं.
आणि प्राइस निगोशिएबल आहे महत्वाचं. निगोशिएबल. तर पुढची आहे महिंद्रा पिकअप. हा. याबद्दल काही? ही महिंद्रा पिकअप म्हणजे सगळ्याची आवडती गाडी, शेतकरी ब्रँड म्हणून. बरोबर आहे. आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक कामासाठी ही गाडी वापरल्या जाते. नक्कीच. 2013चं मॉडेल आहे. फक्त मायनस पॉईंट एकच आहे या गाडीत, 6 ओनरची गाडी. 6 ओनर झालेत या गाडीत 6 ओनर झाले. 6 ओनर झालेत. वाटत नाही पण गाडी वाटत नाही 6 ओनर झालेत, पण वापरणं चांगले. आणि 6 ओनर झालं तरी काही विषय येत नाही. ओनर किती हो द्या, ओनरचा काही विषय नाहीये. पण या गाडीची प्राइस अतिशय आपण कमी लावलेली. 3,60,000 रुपये गाडीची या किंमत लावलेली. बरं. समोरासमोर आल्यानंतर आपण कमी करून देऊ या गाडी. जसं की कार मध्ये आपण ओनरचा विचार करतो, पण कमर्शियल मध्ये एवढा काय विचार केला जात नाही. कमर्शियल मध्ये काय एवढा विचार लोक करत पण नाहीत. करून नाही करून त्याचा फायदा पण नाही काय. फक्त वस्तू चांगली भेटती, हेच महत्वाचं आहे. ह्याबद्दल काय सांगताय? ॲपे ही ॲप आहे पॅजो. त्यानंतर म्हणजे 2022 ची गाडी, डिझेल गाडी आणि फर्स्ट ओनर मध्ये गाडी. अतिशय कमी वापर झालेला आहे गाडीचा. बरोबर आहे. इन्शुरन्स पासिंग या गाडीचं संपलेलं आहे, पण आपण चालू डेटला करून देऊ. तर किती खर्च आहे साधारण इन्शुरन्स पासिंगला या गाडीला? साधारणतः 20 ते 25 हजारापर्यंत खर्च येतो. आपण करून देऊ. आणि 2022 ची मित्रांनो गाडी आहे. 2,25,000 गाडीची प्राइस लावलेली आहे अमोल सरांनी. फक्त 38,000 रनिंग झाले फक्त गाडी. आणि फर्स्ट ओनर आहे महत्वाचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फर्स्ट ओनर आहे. फक्त या गाडीची किंमत का कमी राहती तर या गाडीवर लोन होत नाही. बरोबर. 2 व्हीलर आणि 3 व्हीलर. अच्छा. या 2 गाड्यांना फक्त लोन होत नाही गाड्यांवर. म्हणून या गाडीची किंमत कमी. अमोल सर ऍव्हरेज किती राहील साधारणतः? हिला 30-35 पर्यंत ऍव्हरेज बसतं या गाडीला. तर जितो बद्दल काय सांगताय अमोल सर? जितो महिंद्राची जितो ही 2020 चं मॉडेल आहे. डिझेल मध्ये गाडी, फर्स्ट ओनर गाडी. रनिंग 1,02,000 झालेले. इन्शुरन्स पासिंग आपण चालू डेटला करून देणार आहे. 3.5 लाख रुपये फक्त या गाडीची प्राइस लावली आपण. आणि 2020 ची गाडी आणि आपण प्राइस लावली फक्त 3,50,000 रुपये. तर समोरासमोर आल्यानंतर अगदी निगोशिएबल करून देऊ ह्यात. नक्कीच. अशा प्राइस शिव मोटर्स आल्यानंतरच कमी मला बघायला मिळतात. सगळ्यात कमीत कमी रेटला गाडी देतो आपण. नक्कीच. कोणतं नाव आहे ना शिव मोटरचं? हा. टाटा एस बद्दल काय सांगताय? ही टाटा एस 2012च आहे. हिला पाठीमाग बॉडी वगैरे बांधलेली नाहीये, पण एकदम क्लिअर आहे. आणि डिझेल गाडी, फर्स्ट ओनर मध्ये गाडी. इन्शुरन्स चालू आहे या गाडीचा. आणि किंमत फक्त लावलेली 1,90,000 रुपये. तर त्यातनं पण आपण निगोशिएबल करून देणार. याचे तुम्ही डॉक्युमेंट सगळे क्लिअर करून देणार? हो, सगळं क्लिअर. त्यानंतर आता ही आजच गाडी आली, टाटा एसी HT 2015चं मॉडेल आहे. मॉडेल आणि डिझेल गाडी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडी फर्स्ट ओनर आहे. आणि कमीत कमी रनिंग फक्त 1 लाख झालेलं आहे या गाडीचं. इन्शुरन्स चालू आहे, पासिंग करून देऊ. आणि प्राइस लावली फक्त 2,95,000 रुपये. त्यातनं आपण कमी करून देणार आहे. ठीक आहे. मारुती सुझुकी कॅरी आता सध्या खूप नाव आहे मार्केटमध्ये गाडीचं. कॅरी अतिशय लाखो दिलो की धडकन म्हणलं तरी चालेल. नक्कीच. हा, कारण डिझेल कॅरी आहे. आणि कंपनीने डिझेल गाडी बंद केली, त्यामुळं जुन्या डिझेल गाडीला फार मार्केट आलंय. नक्कीच. हा, पेट्रोल CNG पण गाडी असतात, पण पेट्रोल CNG पेक्षा डिझेल गाडी चालायला, लोडला खेचायला 1 नंबर. ही किती आता आपण जी बघितली आता ती 1 नंबरची आपण गाडी, बरोबर आहे, अशोक लेलंड. आणि ही गाडी, त्या दोन्ही गाड्यांमध्ये जास्त टन कोणती गाडी? मला वाटतं या नाही, टर्निंगला अशोक लेलंड चांगली जास्त आहे. पण ही पण ती कमी नाहीये. ही पण 2-2.5 टनापर्यंत अतिशय आरामात गाडी लोड खेचू शकते. तर मॉडेल फक्त 2017च आहे. बरोबर आहे. आणि डिझेल गाडी, फर्स्ट ओनर आहे. या गाडीचं रनिंग फक्त 90,000 किलोमीटर झाले. याचे डॉक्युमेंट्स कसे क्लिअर करून देणार तुम्ही? इन्शुरन्स पासिंग नवीन करून देणार आपण चालू डेटला. तुम्ही आज व्यवहार केला तर तुम्हाला व्यवहार झाल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी आपण इन्शुरन्स पासिंग क्लिअर करून देणार, मगच गाडी येतनं घेऊन जायची. आणि या गाडीची प्राइस फक्त लावली 4,25,000. गाडीची कंडिशन दाखवा त्यांना. पुढचे टायर, पाठीमागचे टायर. आजच गाडी शिव मोटर्सला आलेली आहे. खूप चांगली कंडिशन मध्ये गाडी आहे. 2000 पाठीमागचे टायर एकदम न्यू ब्रँड आहेत, सकाळीच टाकलेत. आणि पुढचे एक साधारणतः 60-70% आहेत. त्यानंतर त्या बाजूला लावायला बोलेरो नाहीये, जागा नव्हती म्हणून आपण ह्या बाजूला लावली. तर बोलेरो पण सांगतो तुम्हाला. 2012ची SLX आहे, शॉर्ट बोलेरो आहे. तर फर्स्ट ओनर मध्ये गाडी ही, अतिशय क्लीन कंडिशन मध्ये गाडी, टोटल एक्सेसरीज वगैरे केलेली. तर या गाडीचं रनिंग फक्त आणि फक्त 2,10,000 झालेलं आहे. इन्शुरन्स चालू आहे. या गाडीची प्राइस 4,55,000 रुपये लावली. समोरासमोर आल्यानंतर निगोशिएबल करून दिलं जातं. मित्रांनो, जसं की सांगितलं, शेतकऱ्यांची धडकन महिंद्रा बोलेरो SLX
की ज्या ठिकाणी रोड जास्त काय म्हणतात त्याला, खराब रोड असतो ना, त्या ठिकाणी ह्या गाड्या खूप जातात. कुठं अतिशय तुमचं गुडघ्यापर्यंत जरी खड्डे असले रानात तरी ही गाडी आरामशीर आरामात जाईल, ही रानात ही हा. गाडी. तर मित्रांनो, गाडीची आतली कंडिशन तुम्हाला मी दाखवतो. 2012चं मॉडेल आहे. आणि अमोल सर, गाडीची प्राइस निगोशिएबल आहे का? प्राइस आपण लावली 4,55,000 रुपये. समोरासमोर पार्टी आल्यानंतर आपण कमी करून देणार आहे. SLX आणि ZLX या दोन्हीमध्ये फरक काय राहतो? फरक काय जास्ती नसतो. एक साधारणतः ZLX म्हणलं तर आतमध्ये ती काय ते माईक सिस्टीम बनते, ओके, ती ओके, दरवाजा उघडल्यानंतर दरवाजा हो, ओपन हो. आहे असं तसं ती सांगतं. ती टॉप एंड मध्ये येत असेल आणि ती ZLX. आणि कंपनीचं टेप येतो त्याला, हा हा, दुसरं काही येत नाही एवढं विशेष. ठीक आहे, कट कर. तर मित्रांनो, आपण आता शिव मोटर्सला या सर्व कारचा आणि या सर्व कमर्शियल गाड्यांचा स्टॉक बघितला. जसे की आज आपल्या समोर उभा आहेत अमोल सर. धन्यवाद, तुम्ही खूप चांगला आम्हाला मोलाचा वेळ दिला. मला तुम्हाला एक विचारायचं आहे की आजच्या तुम्ही ह्या सर्व गाड्या दाखवल्यात, याबद्दल लोन काहींना लोन करायचं असतं, तर लोनची सुविधाही तुमच्याकडे अवेलेबल आहे? लोनची सुविधा आहे. त्यानंतर नाव करून द्यायची जबाबदारी आपण घेतो. परत तुम्हाला सांगतो, गाडी जरी एखाद्या कस्टमरनी नेली त्याच्या घरापर्यंत पोहोचोच तर आपण जबाबदारी घेतो. बरोबर आहे. जरी त्याला निम्म्या रस्त्यात कुठं अडचण आली तरी पण तिथं अगदी ती घराच्या जवळ साधारणतः 10-20 किलोमीटर जरी राहिलेला असेल तरी पण आपण त्याला मदत कशी होईल ह्याची आपण काळजी घेतो. आणि कोणकोणत्या तुम्ही बँकेचं लोन तुमच्या टाईप आहे? तसं आपल्याकडं भरपूर बँकांचं लोन करतो, बँकांचं करतो, फायनान्सचं करतो. आता नावं घेणं शक्य नाही. बरोबर आहे. हा, आणि समजा एखाद्या कस्टमरचं लोन झालंच नाही पण त्याला तर गाडी घ्यायची, त्याबद्दल मग तुमचं काय ऑप्शन आता कसं असतं, काही कस्टमरचे सिबिल खराब असतं. बरोबर. तर आपण गाडी ज्यावेळेस बुकिंग करताना, ज्यावेळेस गाडीची डील होती आणि ज्यावेळेस आपण बुकिंग घेतो, तर ती बुकिंग घेतल्यानंतर बुकिंग घ्यायच्या अगोदर आपण त्या कस्टमरचं सिबिल चेक करतो. बरोबर. जर सिबिल ओके आलं तरच त्याचं बुकिंग घेतो. सिबिल जर ओके नसेल तर आपण बुकिंग घेत नाही त्याचं. आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती अमोल सरांना तुम्ही कॉल करायचा आहे. कॉल का करायचा आहे की तुम्ही एखादी गाडी तुम्हाला घ्यायची तर त्यांना कॉल करा तुम्ही. जसं की या व्हिडिओच्या मार्फत आम्ही सर्व गाड्यांची तुम्हाला कंडिशन दाखवली. तुम्हाला कदाचित ह्यातल्या गाड्या आवडल्याही असतील, पण त्यांना कॉल करा निघण्याच्या अगोदर. काय होतं, तुम्ही कॉल करत नाही, या ठिकाणी येऊन तुम्ही म्हणता की तुम्ही व्हिडिओच्या मार्फत ही गाडीची आम्हाला कंडिशन दाखवली, पण आल्यानंतर आम्हाला असं वेगळंच वाटलं. त्यासाठी तुमचा वेळ वाया न जाता तुम्ही कॉल करा. बरोबर आहे? बरोबर, अगदी बरोबर आहे. तर जाता जाता आमच्या व्ह्यूअर्सला तुमचा काय मेसेज राहील? एक नवीन आता सध्या आता गुढीपाडवा सण ही झाला की नेहमी तुमच्या काय म्हणतात कार्स वरती चांगले डिस्काउंट असतात, चांगले ऑफर्स. गुढीपाडव्या दिवशी आपण भरपूर स्टॉक विकला, म्हणजे भरपूर स्टॉक आला पण गेला पण. आणि आपण गुढीपाडव्या दिवशी ऑफर पण ठेवली होती. ज्या कस्टमर गाडी आपल्याकडनं डिलिव्हरी घेऊन जाईल त्या कस्टमरला त्या गाडीची टँक फुल करून द्यायची. भले ती पेट्रोल असो किंवा डिझेल असो, CNG असो किंवा डिझेल असो. तर आपण बऱ्याचशा साधारणतः माझ्या डिलिव्हरी पाडव्या दिवशी झाल्या, एक 8 ते 9 डिलिव्हरी झाल्या, तर आपण त्यांना सगळ्यांना काही CNG होते त्यांना CNG भरून दिला, डिझेल होते त्यांना डिझेल, पेट्रोल होते त्यांना पेट्रोल भरून दिलं. तसंच आता जरी कस्टमर आपल्याकडे आलं तर त्यांना काय ना काय गिफ्ट या स्वरूपात आपण त्यांना त्या गाडीची प्राइस म्हणा काय म्हणा निगोशिएबल व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करून देऊ आपण. ओके, थँक्यू. तर चला मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हा नक्की मला सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे स्टॉक आपण दर आठवड्याला 14 दिवसांनी, 20 दिवसांनी, 22 दिवसांनी मी तुम्हाला नवीन स्टॉक दाखवत जाईल. चला, नेक्स्ट व्हिडिओ कोणता राहणार आहे? धन्यवाद. जय शिवराय.